कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे दिनांक 16 जून 2026 अनुसूचित जमातीतील कोळी समाजाच्या बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्त नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत अनुसूचित जमातीतील बांधवांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते। या बैठकीच्या इतिवृत्तानुसार आवश्यक कार्यवाही होणे अपेक्षित असतानाही अद्याप शासनाकडून संबंधित परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही। राज्यातील विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या विषयावरील निर्णय प्रक्रियेला विलंब झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे कोळी समाजामध्ये नाराजीची भावना वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले। कोळी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही शासनाकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाकडे तातडीने पत्रव्यवहार करून परिपत्रक जारी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। कोळी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय हितासाठी जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून शासनाने याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली आहे। आज आम्ही संपूर्ण कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आणि धरणे आंदोलन केले आहे। आमच्या मागण्या या आमच्या भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी जे जात प्रमाणपत्र आहे त्याला विलंब होत आहे, त्यासाठी वेळोवेळी आम्ही ही मागणी देखील करत आहोत। पण एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना सुद्धा काढलेले आहेत आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की आता आमची नक्की दखल घेतली जाईल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जिल्हाधिकारी मॅडम हे नक्कीच आमचं जे आजचं निवेदन दिलं आहे याचा विचार करण्यात येईल आणि आम्हाला पण हे आश्वासन मिळालेलं आहे। जर यापुढे हे जात प्रमाणपत्राचं परत आम्हाला काहीतरी अडचणी आल्या तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला देखील बसणार आहोत।